नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकमत पेपरवरती आजचं न्यूज ॲडव्हर्टाइज आलेली आहे. तुम्ही अगदी पाहू शकता. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांनी मागणी केली होती, की मॅडम आम्हाला अगदी वेटरनरीबद्दल पूर्ण सांगा. तर त्या अनुषंगाने आज ही मी न्यूज घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, की मी एक ॲडव्हर्टाइज लोकमत पेपरमध्ये जी आलेली आहे, ती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर इथे स्क्रीनवरती पाहत असाल तुम्ही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर असं आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने अगदी इथं वेबसाईट पण दिलेली आहे. तर त्यांनी ॲडव्हर्टाइज काढलेली आहे. अगदी ही ॲडव्हर्टाइज तुम्ही ते पाहू शकता. अगदी हे आज म्हणजेच 25 इथं दिनांक पण दिलेला आहे. 25/6/2024 तर आजच ही प्रकाशित केलेली आहे. अगदी ही कुल सचिव इथं दिलेला आहे आणि हा पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आज आलेली आहे. त्या दैनिक लोकमत न्यूजपेपरमध्ये. तर ही अगदी कुणा संदर्भात असणार आहे आणि कोण विद्यार्थी इच्छुक आहेत आपले अगदी भरण्यासाठी, कुठली डेट स्टार्ट होणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि लास्ट डेट कधी आहे, तर अगदी ते पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर इथं अगदी मी तुम्हाला वाचून दाखवते. प्रवेश अधिसूचना 2024-25 असं दिलेलं आहे. तर पशुवैद्यकीय BVSC अँड AH पदवी अभ्यासक्रम, दुग्ध तंत्रज्ञान आणि बीटेक व मत्स्य विज्ञान BFSC म्हणजेच हे संपूर्ण ह्या 2-3 फील्डसाठी अगदी ही 3 पदवीधर अभ्यासक्रम जे आहेत आपले हे BFSC, बीटेक आणि BVSC म्हणजेच वेटरनरी. तर ह्या तिन्हीसाठी अगदी ही ऑनलाईन प्रवेश अर्ज चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो प्रवेश अर्ज आजपासून चालू होणार आहे आणि अंतिम तारीख कधी आहे ते अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते मी. तर इथे तुम्ही नोटीस अगदी तुम्ही पाहू शकता. मी अगदी जस्ट वाचून दाखवते. पशुवैद्यकीय म्हणजेच BVSC अँड AH, दुग्ध तंत्रज्ञान म्हणजे बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी व BFSC मध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या सन 24-25 परीक्षांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज अगदी मागवण्यासाठी येत आहेत. ओके. शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये सदर पदवी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश अर्ज तसेच माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील असे त्यांनी सांगितलं आहे आणि उपरोक्त उल्लेखित अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची उपलब्धता व अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख खालीलप्रमाणे त्यांनी दिलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. मी स्क्रीनवरती काढलेलंच आहे आणि इथे मी ऑनलाईन प्रवेश अर्ज इथं दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता आणि पदवी अभ्यासक्रम कोणते आहेत आणि अर्जाची तारीख कधी स्टार्ट होणार आहे आणि अंतिम शेवटची तारीख कधी असणार आहे. तर हे झालं फर्स्ट आपल्याला आहे. BVSC म्हणजेच हे वेटरनरी जे आहेत, वेटरनरी डॉक्टर पण होण्यासाठी विद्यार्थ्यांचा खूप कल आहे. जी आपले गावाकडले खेड्यापाड्यातली मुलं असतात त्यांचा खूप मोठा कल असतो आणि तिथेही त्यांना अगदी मेडिकल ऑफिसर म्हणून प्रत्येक PSC मध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यावरती अगदी पोस्ट वॅकंट असते. त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कल वेटरनरीला पण असतो आणि तिथे अर्जाची ऑनलाईन भरण्याची तारीख आज 25/6 चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटची तारीख 7/7/2024 राहणार आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरं आहे ते बीटेक, दुग्ध तंत्रज्ञान. हे पण मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब लागत असतंय. ही पण एक डिग्री खूप चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यासाठी पण अर्ज काही मुलांना करायचा असेल तर तो पण अर्जाची आज तारीख स्टार्ट झालेली आहे 25/6/2024 आणि त्याची लास्ट डेट पण आहे 7/7/2024. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि BFSC म्हणजेच बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स. अगदी फिशरीज सायन्समध्ये पण खूप मोठा स्कोप आहे आणि अगदी फॉरेनला पण इथे खूप मोठ्या कंपन्या आहेत. तिथे अगदी जे मोठमोठ्या कंपन्या असतात, मल्टीनॅशनल कंपन्या, तिथेही त्यांना खूप चांगल्या मोठ्या पोस्टवरती जॉब भेटत असतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण अगदी मोठ्या पोस्टवरती यासाठी BFSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कमी मार्क आणि कमी अगदी जे पर्सेंटेज पडतात विद्यार्थी मुलांना किंवा नीटमध्ये तर अगदी आणि 12वीच्या बेसवरती पण ह्याच्यावरती होत असतं. CET सेलवरून तिथे ऍडमिशन्स होत असतात आणि तुम्ही ते पाहू शकता. अगदी याला पण खूप मोठा स्कोप आहे आणि त्याच्यासाठी पण अगदी 25/6/2024 म्हणजे आजपासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची तारीख चालू झालेली आहे आणि शेवटची तारीख पण 7/7/2024च राहणार आहे. तर अगदी हे 3 काढलेले आहेत. हे तिन्ही फील्ड्स अगदी चांगले आहेत. ज्या काही मुलांना अगदी नीटमध्ये कमी मार्क पडले असतील पण त्याही विद्यार्थ्यांसाठी अगदी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी राहणार आहे. अगदी BV म्हणजे वेटरनरीसाठी, बीटेकसाठी, दुग्ध तंत्रज्ञानसाठी आणि BFSC म्हणजेच बॅचलर ऑफ फिशरी सायन्ससाठी. अगदी बॅचलर ऑफ फिशरीज करून सुद्धा मास्टर करून PhD करून मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे मोठ्या म्हणजे युनिव्हर्सिटी आहे तिथे सुद्धा अगदी बायोलॉजी, झुऑलॉजी डिपार्टमेंटमध्ये अगदी प्रोफेसर म्हणून सुद्धा तुम्हाला तिथे जॉब घेतला जातो. अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तर खूप मोठ्या पातळीवरती याची मोठ्या
मत्स्य संस्था ज्या आहेत तिथे सुद्धा खूप अगदी मोठ्या पोस्टवरती तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब पण भेटू शकतो आणि महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी BFSC झालेत आणि त्यांनी मास्टर की पण पुढे केलेली आहेत आणि त्यामध्ये PhD केले तर खूप मोठ्या हुद्द्यावरती मुलं गेलेली पाहायला मिळाली आहेत. गेले 15 वर्षाचा आराखडा काढला तर अगदी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात आणि ह्या वर्षी पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनाचा कल आहे असं मला एकंदरीत फोनवर लक्षात आलेलं आहे. तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी ही अगदी गोल्डन अपॉर्च्युनिटी राहणार आहे. जे काही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तरी नक्कीच हा ऑनलाईन अर्ज भरा तुम्ही आणि काही डाऊट असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यावर तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता आणि मी माझी WhatsApp लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला तुम्ही नक्की जॉइन होऊन अगदी पूर्ण रोजचे अपडेट्स पाहू शकता. तर अगदी ही पूर्ण अधिक माहितीसाठी हे वेबसाईट पण इथं दिलेली आहे. वेबसाईटला पण तुम्ही जाऊन अगदी डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता. तर ही एकदम ॲडव्हर्टाईज आजच प्रकाशित झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्या काही विद्यार्थ्यांना खूप खरंच इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये सुद्धा अगदी आवड आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अर्ज भरण्यासाठी काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र शासन आजच हे लोकमत पेपरला अगदी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर असं हे त्यांनी ॲड इथे टाकलेली आहे आणि इथं हा पूर्ण वेबसाईट आहे. तुम्ही अगदी वेबसाईटवर अधिक माहिती घेऊ शकता. एवढंच आहे. निमित्तानंतर मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये असे तुम्हाला नवीन व्हिडिओ म्हणजे पाहता येतील आणि तुमच्या मित्रांना गावाकडे जे फ्रेंड्स आहेत नातेवाईक त्यांना सुद्धा ही ॲडव्हर्टाईज त्यांना अर्जाबद्दल नक्कीच सांगा की त्याही मुलांचाही अगदी फायदा होईल. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.